सोमनाथ सूर्यवंशीच्या प्रकरणात महाराष्ट्र सरकारला सळो की पळो सोडून सूर्यवंशी कुटुंबियांना न्याय मिळवून दिलाय, त्याचप्रमाणे संपतताई मुंडेंच्या कुटुंबियांना न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही. साहेब, तुमच्या रूपाने 100% न्याय मिळेल असा विश्वास ओबीसी संघर्ष समितीचे प्रदेश सरचिटणीस प्रदीप भैया बांगर यांनी वंचितचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांना बोलून दाखवलाय. जालन्यातील अंबड चौफुलीजवळ ओबीसी भटके विमुक्त यांच्या वतीनं आयोजित जाहीर सभेत प्रदीप भैया बांगर यांनी म्हटलंय. यावेळी वंचितचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर, ओबीसी संघर्ष योद्धा नवनाथ आबा वाघमारे यांच्यासह व्यासपीठावर मान्यवरांची उपस्थिती होती. पुढे बोलताना प्रदीप भैया बांगर यांनी म्हटलंय की स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांची शिकवण आहे. डॉक्टर बाबासाहेबांनी व्यासपीठ दिले. जेव्हा जेव्हा आमच्या अस्मितेवर, संविधानिक अधिकारावर हल्ला होईल, ती भारतीय जनता पार्टी असो की कुणीही असो, आमच्या बापाला सुद्धा जाब विचारायला घाबरणार नाही, असं वक्तव्य प्रदीप भैया बांगर यांनी केले. आंबेडकर साहेब, तुमच्या रूपाने महाराष्ट्राला नेतृत्व मिळते. जोपर्यंत बाळासाहेब आंबेडकर आमच्या पाठीशी आहेत, तोपर्यंत मायका लाल जन्माला आला नाही महाराष्ट्रात आम्हाला हात लावायला, असा खणखणीत इशारा प्रदीप भैया बांगर यांनी आपल्या भाषणातून दिलाय. वंचित उपेक्षित समूहाला प्रकाशाची ज्योत दावणाऱ्या महामानव बाबासाहेब आंबेडकरांचे वंशज, तुमचे आमचे नेते, या महाराष्ट्राचं आणि देशाचं भविष्य ज्यांच्या नजरेत दिसतं, ते वंचित आणि ओबीसीचे नेते बाबा बाळासाहेब आंबेडकर साहेबांना वंदन. खऱ्या अर्थानं या मराठवाड्याचे भूमिपुत्र, ओबीसी चळवळीचे नायक, ओबीसी चळवळीचे प्रणेते, मराठवाड्याचे भूमिपुत्र, ज्यांनी ओबीसी चळवळीचा लढा दिला, ते माझे नेते नवनाथ आबा वाघमारे साहेब यांना वंदन. या ओबीसी भटके विमुक्त मोर्चाला उपस्थित असलेल्या व्यासपीठावरील सर्वांना मानाचा जय भीम, जय ओबीसी. मी अधिकचा वेळ न घेता, मी ज्या बीड जिल्ह्याच्या भूमीतून आलो, त्या बीड जिल्ह्याच्या भूमीत गेल्या 10-15 दिवसाखाली तुमची आमची बहीण, बहुजनाची कन्या डॉक्टर स्वर्गीय संपदा मुंडे यांची हत्या झाली का आत्महत्या झाली, याच्यासाठी संबंध महाराष्ट्राने आंदोलन केले. आदरणीय आंबेडकर साहेबांनी, नवनाथ आबांनी आमच्या विनंतीला मान देऊन, आदरणीय साहेब, काल तुम्ही त्या परिवाराची भेट घेतली. बहुजनाच्या लेकीच्या परिवाराला आधार देण्यासाठी तुम्ही बीड जिल्ह्याच्या भूमीत आलात. तुम्ही नामवंत वकील त्या परिवाराला दिली. आदरणीय साहेब, आम्हा बीड जिल्हा वासियांना नक्कीच एक खात्री आहे, सोमनाथ सूर्यवंशीच्या प्रकरणात महाराष्ट्र सरकारला सळो की पळो करून सोडून सूर्यवंशी कुटुंबाला न्याय आपण दिला, तसा संपदाताईच्या कुटुंबाला, बहुजनाच्या लेकीला न्याय आपल्या हातून मिळाल्याशिवाय राहणार नाहीये. तुमच्या रूपानं 100% न्याय मिळेल. बाकी दुसरी गोष्ट, ओबीसी आरक्षणाची लढाई चालू आहे. ज्या सरकारने, मी त्या दिवशीही सांगितलं, जन्मजात भारतीय जनता पार्टीला मतदान केलेला कार्यकर्ता आहे मी. त्या व्यासपीठावर मी भाषण केलं. आदरणीय साहेब, मला भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ धुरीणांचा फोन आला, तुम्ही आंबेडकर साहेबांच्या व्यासपीठावर असं बोलायला नको होतं. मी त्यांना जग जाहीर सांगितलं, स्वर्गीय मुंडे साहेबांची शिकवण आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी हे व्यासपीठ दिलंय. जेव्हा जेव्हा आमच्या अस्मितेवर हल्ला होईल, आमच्या संविधानिक अधिकारावर हल्ला होईल, मग ती भारतीय जनता पार्टी असो नाही तर कोणी असो, आमच्या बापाला सुद्धा जाब विचारायला आम्ही घाबरणार नाहीत. त्यामुळे आंबेडकर साहेब, तुमच्या रूपानं या महाराष्ट्राला एक नेतृत्व मिळतंय. जातीपातीच्या भिंती तोडून वंचित समूहाचा नेता ओबीसी साठी रस्त्यावरची लढाई लढतोय. साहेब, तुमचं कौतुक म्हणून नाही, तुमची ताकद आहे म्हणून ओबीसी आज घरादारात सुखरूप आहे. नाहीतर या मराठवाड्यात, या महाराष्ट्रात या लोकांनी एवढी अराजकता केली. आमचे नेते पंकजाताई असतील, धनंजय मुंडे साहेब असतील, यांच्यावर बेछूट आरोप केले जात आहेत. आम्हाला
मी त्या दिवशी नवनाथ आबासोबत आदरणीय साहेब बीडच्या एसपींना यश ढाकाच्या प्रकरणात भेटाय गेलतो. फेसबुकवर सोशल मीडियावर एक यादी फिरतीये, 72 जणांची नावं आहेत. आतापर्यंत 2 जणांची आम्ही वाट लावली, त्यात नवनाथ आबाची गाडी जावी असेल, कोणाची असेल, बळीराम तात्याचं त्यात नाव आहे, माझं नाव आहे. आम्हाला बाहेर फिरू दिलं जाणार नाहीये, आमच्यावर हल्ले केले जाणार नाहीयेत. मी तुम्हाला सांगू इच्छितो, जोपर्यंत बाळासाहेब आंबेडकर आमच्या पाठीशी आहेत, मायका लाल जन्मला नाहीये या महाराष्ट्रात आम्हाला हात लावायला. आदरणीय साहेब, तुम्हाला जास्त वेळ घेत नाहीये. माझे नेते स्वर्गीय मुंडे साहेबांनी या महाराष्ट्रात आणि देशात सोशल इंजिनिअरिंगचा फॉर्म्युला राबवला होता. ओबीसी, भटके, बारा बलुतेदार, वंचित, दलित, मुस्लिमांना सोबत घेऊन या महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन केली होती. आदरणीय साहेब, तुम्हाला कळकळीची विनंती आहे, मुंडे साहेबांनंतर या महाराष्ट्रात ही सोशल इंजिनिअरिंग फक्त तुम्हीच राबवू शकतात आणि या सरकारला सळो की पळो फक्त तुम्हीच करू शकतात साहेब. कारण की एक सांगतो, जली हुई को आग कहते हैं, जली हुई को आग कहते हैं, बुझी हुई को राख कहते हैं. इस राख से जो बारूद निकलता है उसे बाळा साहेब आंबेडकर साहेब कहते हैं. साहेब, तुमच्यात ती ताकद आहे, तुमची वज्रमुठ आहे. वंचित बहुजन ओबीसी तुमच्या पाठीशी आहे. येणारी नगरपालिका आहे, येणारी जिल्हा परिषद आहे, येणारी पंचायत समिती आहे, सबंध ओबीसी वंचित तुमच्या आदेशाची वाट बघतोय. त्यासाठी हवी आहे सोशल इंजिनिअरिंग, मायक्रो प्लॅनिंग. आम्ही तुम्हाला शब्द देतो, तुमच्या आदेशावर या महाराष्ट्रात आम्ही या सरकारला सळो की पळो करून सोडू आणि विक्रमी बहुमताने आपले उमेदवार आपण निवडून देऊ एवढी खात्री देतो. कारण की मी एकच सांगतो, जाता जाता एवढंच सांगेल की साहेब, तुमचा सार्थ अभिमान आहे. संपदा ताईचं प्रकरण आपण उचललं, आम्हा ओबीसींना आपण न्याय देण्यासाठी रस्त्यावरची लढाई लढतायत. तुमच्या रूपानं ओबीसी वंचित समाजाला न्याय मिळेल आणि आमचं हिरावलेलं हक्काचं आरक्षण तुमच्या रूपानं, मग ते संविधानिक कायद्याच्या मार्गाने असेल, रस्त्यावरची लढाई असेल, मुद्द्याची बात गुद्द्यावर असेल, तुमच्या आदेशावर साहेब आम्ही सबंध महाराष्ट्र पिंजायला तयार आहेत. कारण की एक सांगतो, आपल्याला ही लढाई वंचित ओबीसी बहुजन समाजाला एकजुटीनं लढावी लागेल. यासाठी 2च ओळी सांगतो, बाधाएं आती है तो आए, घिरे प्रलय की घोर घटाए. बाधाएं आती है तो आए, घिरे प्रलय की घोर घटाए. पाओ के नीचे अंगारे है, सिर पर बरसे यदि ज्वालाएं है. निज हाथों में हंसते हंसते साहेब, निज हाथों में हंसते हंसते आग लगाकर जलना होगा. इस ओबीसी वंचित आरक्षण की लड़ाई में हमें कदम से कदम मिलाकर चलना होगा, कदम से कदम मिलाकर चलना होगा. आदरणीय साहेबांना, आपल्या सर्वांना ऐकायचे, महाराष्ट्र साहेबांच्या विचारांची देवाणघेवाण ऐकायला उत्सुक आहे. नवनाथ आबांच्या विचारांसाठी आपल्याला लढायचे. नवनाथ आबा, श्रद्धेय बाळासाहेब, आपण लढा. या महाराष्ट्रातला ओबीसी वंचित 100% तुमच्या सोबत आहे साहेब. 12 बलुतेदार, 18 पगड लोक रस्त्यावर यायला घाबरतात. आपली लोक कमी आहेत याचा अर्थ असा नाहीये की आपली ताकद कमी आहे. मतदानाच्या रूपानं ती ताकद साहेब तुमच्या पाठीशी दिसल. आपला अधिकचा वेळ घेत नाहीये. बाळासाहेबांच्या पाठीशी, नवनाथाबाच्या पाठीशी ताकद उभी करा आणि या महाराष्ट्राला एक नवीन ऊर्जाचं, नवीन दिलाचं, नवीन सरकार, नवीन नेता बाळासाहेबांच्या रूपानं देऊया. एवढं बोलून आपल्या सर्वांची रजा घेतो. सर्वांना मानाचा जय भीम, जय भगवान, जय ओबीसी.